स्टुडंट्स, आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत ते आहे ionic compound and electrical conductivity. Here we are going to see one experiment. We have taken a beaker in which we have taken a salt solution. Here we have taken 6-volt battery. Then from this we have taken a connector to which there is a bulb, there is a switch and two wires which we have introduced in the salt solution. Now let us see what happens. Prepare a solution of 1 gram sodium chloride in 50 ml water. इथे आपण 1 ग्रॅम सोडियम क्लोराईड घेतलं आहे, म्हणजेच NaCl, आणि त्यात आपण 50 ml वॉटर घेतलं आहे आणि त्याचं आपण एक सोल्युशन बनवलेलं आहे. टेक 2 इलेक्ट्रिकल वायर. आपण 2 इलेक्ट्रिकल वायर घेतलेल्या आहेत. कनेक्ट 1 वायर टू द पॉझिटिव्ह एंड ऑफ अ बॅटरी. एक वायर आपण पॉझिटिव्ह एंड ऑफ अ बॅटरीला कनेक्ट केलेला आहे. हा आहे पॉझिटिव्ह एंड ऑफ अ बॅटरी, दॅट इज ऑफ बॅटरी ऑफ 6 volt. While connecting the another wire to the negative terminal of a battery, दुसरी जी वायर आहे ती आपण नेगेटिव्ह टर्मिनल ऑफ अ बॅटरीला कनेक्ट करण्यापूर्वी आपण ती कशाला कनेक्ट केलेली आहे, तर त्याच्यामध्ये आपण स्विच घातलेला आहे आणि 1 होल्डर विथ अ इलेक्ट्रिक बल्ब आणि एक होल्डर विथ अ इलेक्ट्रिक बल्ब. एक वायर जी आहे ती आपण डायरेक्टली पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ अ बॅटरीला कनेक्ट केली आहे आणि दुसरी वायर जी आहे तिला आपल्याला नेगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करायचं आहे, पण त्याच्या आधी आपण त्याला एक स्विच लावला आहे आणि एक बल्ब जो होल्डर सकट कनेक्ट केलेला आहे. रिमूव्ह द इन्सुलेटिंग कॅडेल फ्रॉम 3 cm पोर्शन ऑफ द अनदर फ्री एंड ऑफ 2 वायर्स. ह्याला जे वायर्सच्या वरती जे प्लॅस्टिकचं कोटिंग किंवा काही असतं ते आपण काढून टाकून डायरेक्ट ते मटेरियल जे आहे, ती वायर जी आहे ती डायरेक्ट आपण सॉल्ट सोल्युशनमध्ये टाकलेली आहे. टेक द सॉल्ट सोल्युशन इन 100 ml कॅपॅसिटी बीकर. आणि हा बीकर जो आहे तो किती मोठा आहे, तर 100 ml कॅपॅसिटीचा बीकर आपण घेतलेला आहे. Immerse the uncovered end of 2 wires in it, keeping the wire erect with the help of a support. या वायरना आपण इरेक्ट ठेवलं आहे विथ अ सपोर्ट. सपोर्टनी त्या वायर आपण बरोबर इरेक्ट ठेवलेल्या आहेत. स्विच ऑन द करंट. जेव्हा आपण करंटला चालू करतो तेव्हा काय होणार, द बल्ब विल ग्लो. हा बल्ब जो आहे तो ग्लो होणार. हीच आपल्याला प्रोसिजर आणखीन काही मटेरियल बरोबर करायची आहे, ते म्हणजे कॉपर सल्फेट, ग्लुकोज, युरिया, डायल्यूट H2SO4 आणि डायल्यूट NaOH. त्यातसुद्धा आपल्याला प्रत्येकामध्ये 50 मिलीलिटर वॉटर घालायचं आहे आणि आपल्याला हे प्रोसिजर करून बघायचं आहे. हे आपण प्रोसिजर करून बघितल्यानंतर आपण बघूया तर काय होतं ते. पुढे आपण बघूया. द बल्ब ग्लोज ओनली व्हेन द इलेक्ट्रिक करंट पासेस थ्रू इट. बल्ब तेव्हाच ग्लो होतो जेव्हा त्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट पास होतो. अँड दिस कॅन हॅपन ओनली व्हेन द इलेक्ट्रिक करंट सर्किट इज कम्प्लीट. आणि हे तेव्हाच होतं जेव्हा इलेक्ट्रिक सर्किट कम्प्लीट होतं. In the above activity, the circuit is found to be complete when aqueous solution of NaCl, H2SO4, CuSO4, H2SO4 and NaOH are used. हे सर्किट तेव्हाच कंप्लीट होतं. ही ॲक्टिव्हिटी तेव्हाच कंप्लीट होते कधी, जेव्हा इक्वियस सोल्युशन आपण घेतो NaCl, CuSO4, H2SO4 आणि NaOH. इट मीन्स दॅट दिस सोल्युशन आर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ह्याच्यावरूनच आपल्याला कळतं की हे सगळे जे सोल्युशन आहेत ते काय आहे,
कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणारे सोल्युशन्स आहेत. इलेक्ट्रॉन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी थ्रू इलेक्ट्रिकल वायर अँड आयन्स कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी थ्रू अ लिक्विड ऑर सोल्युशन. इलेक्ट्रॉन लिव्स द बॅटरी ॲट द नेगेटिव्ह टर्मिनल. इलेक्ट्रॉन बॅटरीला नेगेटिव्ह टर्मिनलला सोडून जातात. कंप्लीट द इलेक्ट्रिकल सर्किट अँड एंटर्स द बॅटरी ॲट अ पॉझिटिव्ह टर्मिनल्स. इलेक्ट्रॉन नेगेटिव्ह टर्मिनल्स बॅटरीला सोडतात आणि ते एंटर कुठे करतात? पॉझिटिव्ह टर्मिनल्स. When there is a liquid or a solution in the circuit, the two rods, wires or plates are immersed in it. मगाशी आपण बघितलं, या एक्सपेरिमेंटमध्ये आपण 2 वायर इमर्स केलेल्या आहेत. याला काय म्हटलं जातं? दीज आर कॉल्ड एज अ इलेक्ट्रोड्स. इलेक्ट्रोड्स आर युजली मेड अप ऑफ अ कंडक्टिंग सॉलिड. इलेक्ट्रोड्स हे जास्त करून कंडक्टिंग सॉलिड्सचं बनवलं जातं. द इलेक्ट्रोड connected to the negative terminal of a battery by the means of a conducting wire is called as a cathode. जेव्हा इलेक्ट्रोड नेगेटिव्ह टर्मिनल ऑफ अ बॅटरीला कनेक्ट असतो तेव्हा त्या कंडक्टिंग वायरला बोललं जातं कॅथोड. इलेक्ट्रोड कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ अ बॅटरी, आणि हाच जर इलेक्ट्रोड जेव्हा पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ अ बॅटरीला कनेक्ट असतो तेव्हा त्याला बोललं जातं ॲनोड. इन ऑर्डर टू अंडरस्टूड दिस फेनॉमिना, लेट अस लुक मोर क्लोजली ॲट द सोल्युशन इन द अबव ॲक्टिव्हिटी विच वी फाउंड टू बी इलेक्ट्रिकल कंडक्टर्स. हा पार्ट आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये बघणार आहोत.